तर आज एका वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या एका वर्षाचा पहिला दिवस आहे. आणि या 2 वर्षांमधला जो टाइम आहे ना, त्या टाईममध्ये ॲक्चुअली आपल्याला खूप काही करायचं असतं. बऱ्याच गोष्टींना लेट गो करायचं असतं, बऱ्याच गोष्टींसाठी आभार मानायचे असतात आणि मुळात नवीन वर्षाची तयारी करायची असते. पण आपण इतका महत्त्वाचा टाईम 31st नाईटच्या पार्टीची तयारी करण्यात घालवतो. आता मला हे चूक किंवा बरोबर असं काही म्हणायचं नाहीये, कारण इतकी वर्ष मीही तेच केलं. पण यावर्षी मला हा दिवस फक्त सेलिब्रेट नाही करायचा आहे, तर तो मीनिंगफुली स्पेंड करायचा आहे. 2025 मला छान रॅप करायचं आहे. तर लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पाशिवाय कोणत्याही गोष्टीची सुरुवात होत नाही. मग शेवट तरी कसा होईल? बरोबर ना? त्यामुळे सकाळीच मी छान बाप्पाचं दर्शन केलं आणि बाप्पाकडून खूप सारे आशीर्वाद घेतले. त्याला खूप म्हणाली आणि त्याचा निरोप घेऊन छान ओव्हरवेल्म फील करून मी तिथून निघाले. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. कुसुमाग्रजांनी या एका वाक्यातच जीवनाचं सार सांगितलंय. आणि तुम्हाला खरं सांगू, खूप छान वाटलं म्हणजे स्वतःच्या हातचं काहीतरी बनलेलं सगळ्यांशी शेअर करायला. ॲक्चुअली मला ही क्लिप या व्हिडिओमध्ये ॲड नव्हती करायची, पण आजच्या दिवसात घडलेलं सगळंच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं, म्हणून मग मी ती ॲड केली आहे आणि मला असं वाटतं की ते महत्त्वाचं होतं. तो पुन्हा मी ओव्हरवेल्म फील करून तिथून निघाले आणि आज मी माझ्या आयुष्यातलं पहिलं-वहिलं व्हिजन बोर्ड बनवलंय आणि ते मी कसं बनवलं, त्यात कोणते फोटोज यूज केले, कशा प्रकारचे फोटो यूज केले, ते मी कुठून शोधले, कोणता पेपर वापरला आणि मुळात व्हिजन बोर्ड म्हणजे नक्की काय, याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलाय, जो मी पुढच्या आठवड्यात पोस्ट करणार आहे. सो तो तुम्ही नक्की बघा. ऑल्सो मी या 3 क्यूट डायरीज बनवल्यात. मला असं वाटतं की लिहिल्यावर ना बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी मिळते. खूप असं सॉर्टेड फील होतं. त्यामुळे ही एक मी डायरी घेतली आहे. तुम्हाला आता उलटं दिसेल. यावर लिहिलंय बिलीव्ह इन युअरसेल्फ. ही डायरी मी टू डू लिस्टसाठी बनवली आहे, जेणेकरून मी माझी रोजची कामं प्रायोरिटी वाईज संपवू शकेन. आणि ही व्हिडिओ आहे ही डायरी आहे, ब्रेव्ह लिहिलंय यावर. ही माझी कंटेंटची डायरी आणि ही जुनीच आहे, अजून संपली नाहीये. सो मी ही यूज करणार आहे यावर्षी पण. आणि ही एक डायरी आहे, यावर लिहिलंय ॲक्चुअली आय कॅन. तर ही डायरी मी जर्नल लिहिण्यासाठी बनवली आहे. ॲक्चुअली मी दरवर्षी लिहिते, पण कन्सिस्टंटली नव्हते लिहित. म्हणजे मी जेव्हा खूप जास्त हॅपी असेन किंवा खूप असं ब्लॉक फील करते किंवा खूप सॅड फील करते, तेव्हा मला आठवायचं की तेव्हा मला आठवायचं की नाही आरती आता तुला लिहिलं पाहिजे. कारण लिहिल्यावर ना खरंच खूप सॉर्टेड फील होतं. पण यावर्षी ना मी मुद्दाम अ, दर दिवशी जर्नल लिहिण्याचा प्रयत्न करणारच आहे. अ, भले 1 पेज, अ, 1 पॅराग्राफ, 1 ओळ, 1 शब्द, एनिथिंग, पण प्रत्येक दिवशी मी लिहिणारच आहे. आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने जर्नल लिहितं. याचा असा काही फिक्स फॉर्मॅट आहे असं मला वाटत नाही. पण मी कशाप्रकारे जर्नल लिहिते आणि ते मला कशाप्रकारे उपयोगी पडतं, हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मग मी यावर एक इन डिटेल व्हिडिओ नक्की बनवेन. कारण इट्स इट्स डॅम हेल्पफुल, ट्रस्ट मी. तर मी गेल्या वर्षी काय बसायलाच नाही जमत आहे मला. ओके. हाईट इश्यू. मी उशी ठेवली आहे माझ्या बाउंडच्या खाली हाईट वाढण्यासाठी. एनिवेज, तर मी ना गेल्या वर्षी एक्साइटमेंटमध्ये खूप सारी पुस्तकं विकत घेतली होती आणि जी मी अर्धी-अर्धीच वाचली आणि काही वाचली पण नाहीत. सो मी यावर्षी मुद्दाम असं ठरवलंय, की मी यावर्षी पुस्तकच घेणार नाहीये. माझ्याकडे ऑलरेडी ही पुस्तकं आहेत. तर मी असं ठरवलंय, की यातलीच 12 पुस्तकं मी चूज करणार आहे. मी या 12 महिन्यांमध्ये
संपवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही पुस्तकं संपल्यानंतरच मी नवीन पुस्तक विकत घेईन, त्याआधी मी घेणारच नाही. जसा मी वर्षाचा शेवटचा दिवस छान स्पेंड केला, तसंच ऑफकोर्स मला वर्षाच्या शेवटची रात्र पण खूप छान स्पेंड करायची होती. तर घरीच आम्ही मूव्ही नाईटचा प्लॅन केला होता. खूप मजा आली आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही मग वेळेत झोपी गेलो 12च्या आधी. जेणेकरून जेव्हा ॲक्चुअल नवीन वर्ष सुरू होतो, तेव्हा आम्ही झोपलेलो नसू. असा होता माझा लास्ट डे ऑफ 2025. सुपर प्रोडक्टिव्ह, सुपर ओव्हरवेल्मिंग आणि सुपर पीसफुल. आता तर मी सुपर थँकफुल पण फील करते, कारण तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत थांबलात. तर खरंच खूप खूप थँक आणि आपण पुन्हा भेटू प्रवास 2.0च्या पुढच्या भागात, पुढच्या आठवड्यात गुरुवारी या. सो तोपर्यंत